या अवलिया उस्तादाच्या संगीताच्या शिक्षणाची सुरुवात सप्रे मास्तरांकडे झाली. नंतर लाहोरला पतियाळा घराण्याचे उस्ताद असद अली खान साहेबांकडे बाकायदा तालीमी झाली. त्यांचे एक मामा वसंतरावांना लाहोरला घेऊन गेले. तिथं लाहोरला गाण्याचा माहोल खूप होता. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब, उस्ताद अशक अली खान साहेब अशी मंडळी तिकडे होती. वसंतरावांना सर्व गटात त्यांच्या स्वभावामुळे प्रवेश होता. गायनं ऐकायला खूप मिळालं, पण शिकण्याची तहान काही भागत नव्हती. त्या लाहोरमध्येच रावी नदीच्या पलीकडच्या तीरावर जहांगीराची कबर आहे. त्याला शहादरा म्हणत असत. तिथं असद अली खान साहेब या नावाचे एक फकीर उत्तम गात. त्यांची कृपा झाली तर ते गाणं जन्मभर उपयोगी पडेल असं वसंतरावांच्या खन्ना नामक मित्रानं त्यांना सांगितलं. वसंतराव म्हणतात की 3.5 मैल चालत तिथे पोचलो. त्यांनी मला न्याहाळलं. बाहेर फकीर बसलेत. त्यांना एक एक पैसा दे म्हणजे एक एक चीज ऐकवतो. चीज ऐकवली. चिजा लिहून घ्यायला ही परवानगी दिली. मामांना हे सांगितल्यावर त्यांनी रोज 2 आणे द्यायला सुरुवात केली. रोज चालणं, असद अली खान साहेब ऐकणं, पैसा देणं, चीज ऐकून लिहून आणणं, अशा 100-150 चिजा त्यांनी मिळवल्या. एवढ्यानं गाणं कानात उतरलं, वहीतही उतरलं, पण गळ्यावर चढलं नाही. मित्रांनं सुचवलं की टोपलीवर गुलाब फुलं, मिठाई, मेवा असं खान साहेबांना दे आणि जरा आग्रह कर. आग्रह केलास तर शिकवतील. मामानं टोपलीवर गुलाब फुलं, मिठाई, सुकामेवा असं सगळं आणून दिलं. ते सगळं घेऊन वसंतराव खान साहेबांच्या पुढ्यात उभे राहिले. आणि खान साहेब आणि वसंतराव यांच्यामध्ये नेमकं काय झालं ते वसंतरावांनी त्यांच्या 1 तपाहून अधिक काळ शिष्य असलेल्या चंद्रकांत लिमा यांना सांगितलं आहे. त्यांना मी विचारतो की खास वसंतरावांच्या ढंगामध्ये नेमकं काय घडलं ते सांगा. वसंतरावांनी सगळं पुढे केलं. गुलाबाचा हार घातला. खासाहेब म्हणाले लिखलो. तर ती चिजांची वही घेतली, विहिरीत टाकून दिली. ये क्या कर रहे हो? आज चीज़ नहीं चाहिए? खान साहब मुझसे बहुत बड़ी गलती हुई. त्यांनी सांगितलं मला तुमच्याकडे गाणं शिकायचं आहे. खान साहेब म्हणाले अच्छा क्या सीखोगे? ताड़कन बुआनी म्हटलं आप राग को कैसे बरतते हैं, आपका चाला कैसा है, आप तान को कैसे फेंकते हैं और कैसे समेटते हैं. कहा साहब मुझे बस एक ही राग सही लेकिन बाकायदा सिखाइए. अच्छा शिष्यसुद्धा किती तयारीचं आहे त्यांनी जाणलं. विहिरीजवळ नेलं, गंडा बांधला, कच्चे चणे खाऊ घातले, 5-5 पैसे फकीरांना दिले. विहिरीत बघून सा लावला. हा प्रतिध्वनी जो येईल तो मनात घे आणि मारवा से सुरू करते हैं असं म्हणून त्यांनी 6 महिने त्यांना मारवा शिकवला.
चमकत
गरे गरे जगमगाट मुकसो चंद्र ज्योत मुस्कात बुलान बिन काबू बुलान बिन काबू बुलान बिन काबू बुलान बिन काबू बिन काबू बुलान बिन काबू बुलान बिन काबू नहीं परत पेरवा तुझा एरस आवे माँ बुलान बिन काबू बुलान बिन काबू नहीं परत नहीं परत नहीं परत नहीं परत बिन काबू नहीं परत फेरवा जुदाई फेरवा जुदा ये रस आवे माँ बुलान बिन काबू बिन काबू औरन से तुम बलाई औरन से तुम बलाई औरन से औरन से औरन से तुम बलाई प्रीत करो मन के रंगीले प्रीत करो मन के रंगीले प्रीत करो मन के रंगीले हमें बोला न सुना वे माँ बोला न बिन काबू बोला न बिन काबू बोला बिन काबू नहीं परत बेहरवा ये रस आवे माँ बोला न बिन गा नागपुरात संगीत नाटक कंपनी आली की सप्रे मास्तर नागपुरातल्या निवडक मुलांना घेऊन त्या कंपनीच्या बिराडी नेत असत. एकदा मास्टर दीनानाथांची कंपनी गावामध्ये आली.
तेव्हा दीनानाथांच्या त्या बिराडी छोट्या वसंतरावांना सप्रे मास्तर घेऊन गेले. दीनानाथांनी वसंतरावांचा आवाज ऐकला आणि कंपनीचा गावात मुक्काम असेपर्यंत कंपनीच्या बिराडीच वसंतरावांना त्यांनी ठेवून घेतलं. त्यांना गाणंही शिकवलं आणि तेव्हाच वसंतरावांचा जीव गुंतला तो दीनानाथरावांच्या स्वरजालामध्ये. सुरांच्या वादळाशी झुंजणारे, अभिजात संगीत ताकदीनं गाणारे, पण कपाळावर नाटकवाला शिक्का बसल्यानं उपेक्षित असलेले असे दीनानाथराव. वसंतरावांच्या मर्मबंधात आक्रमक सूर टाकण्याची जी ठेव आहे ती दीनानाथरावांचीच. त्यांनी वसंतरावांना पहिलं नाट्यपद जे शिकवलं ते पहिलं नाट्यपद होतं वितरी प्रखर तेजो बल, वितरी प्रखर तेजो बल, वितरी प्रखर तेजो बल, वितरी प्रखर तेजो बल, वितरी वितरी प्रखर तेजो बल, करे जन समर निरत हरुनि दयाल मोजाल, वितरी प्रखर तेजो बल, 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 वितरी करुणी दया करुणी दया ने विलया, करुणी दया करुणी दया करुणी दया ने विलया, करुणी दया, करुणी दया ने विलया, हा स्वदेश नाश काल, वितरी प्रखर तेजो बल, वितरी प्रखर तेजो बल, वितरी प्रखर तेजो बल, वितरी प्रखर तेजो बल, वितरी प्रखर, वितरी प्रखर, वितरी प्रखर